तर जय श्रीराम पब्लिक. तर वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण देवाला चालले म्हणजे कुळदैवताला चालले. आणि आज 5 अमावस्या करायच्या आपल्याला आणि 3 अमावस्या झाल्यात. मी काही व्हिडिओ केले नव्हते सोडा, पण आज मी व्हिडिओ करणार आहे खास की मंदिर ते कसं आहे दाखवायसाठी. आणि तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहे. आता आवरले सगळं बघा, चुलबिल सगळी पेटली आपली, म्हणजे आपण आवरली सोडा सकाळ सकाळी लवकर उठून. तर आता आपण चहा प्यायचा आहे. चहा पिऊन आपण लगेच निघायचं 6च्या गाडीनं. चहा पिणार आहे. चहा झाला आहे आणि चहा पिलं की भाऊ लगेच आवडणार. आणि भावावर आम्ही दोघंजण आम्ही जाणार आहे. तर तुम्हाला पुढं दाखवतोच. इथनं जायला पब्लिक 4 ते 5 तास लागतात किंवा लय म्हणजे लय लांब आहे. अप्पट गाव आहे लांब. विजापूरच्या पुढं जायचं आहे. मिरज ते विजापूरपासून आणि पुढं 50 किलोमीटर आहे. तुम्हाला दाखवणारच आहे मी. लय लांब आहे. आणि भेटायचं पुढं आपलं आवरले पण आता सकाळ पण झाल्या बघू शकताय. आणि आता जाणार आहे आपण. उभारले आता बसून पाहिजे. तर इथं आईगळी क्रॉसला की नाही नाश्ता करायला वेळ देतात. एक 15-20 मिनिटाचा गॅप असते. मग आता आपण जरा काहीतरी खाणार आहे. सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही. आहे क्वांटिटी जास्त आहे, क्वालिटीमध्ये पण आहे. क्वालिटी एवढं काय नाही आहे, पण क्वांटिटी ऑल ओके. तर नाश्त्याची सगळं झालेलं आहे. आता जायचं आहे. गाडी बिडी सगळी आवरल्या. कंडक्टरसाठी थांबल्या तिथं. डायरेक्ट इथनं विजापूरला जाणार. विजापूरपासून मग डायरेक्ट इंडीची बस पकडणार. मग तिथनं आपलं रुगी म्हणून गाव आहे, मग तिथं जायचं आपल्याला. आज अमावस्या असल्यामुळं मला सांगितलं मी. चला जाऊया आपण. तर विजापूरमध्ये आले. आता इथनं रुगीची बस पकडणार आहे. आणि रुगीची बस पकडल्यावर डायरेक्ट देवाला जाणार आहे. काय झालं तुझं मामाचा होता रुपये यंदा आपलं. हे आवाज आहे तिथं. हे आवाज आहे तिथं. इंडिया येते. बस मी आल्या चालल्यावर गर्दी बघू शकता. यावर कसं आहे. आणि बस सुटल्या. जरा दुसरीकडनं जात होती. मग आता आपण दुसऱ्या बसमधून चढणार आहे. आता इथे चढणार आहे. रुगी होती तिथं. रुगी तो आजूबी होते ती. तर फायनली आलो आहे. आता देवा दर्शनी येणार आहे आणि परत आहे तसं रूट आपलं जाणार आहे. कारण लवकर आपल्याला मिरजेला पोहोचायचं आहे परत. तो प्रवास काय हलका नाही आहे. 4-5 तासाचा प्रवास आहे. तुम्हाला मी सकाळीच म्हटलेलो.
आणि सकाळी 6ला निघालेलो आणि आता बरोबर किती वाजल्यात माहिती आहे काय तुम्हाला सांगतो. बरोबर आता 11:51 झाल्यात आणि येता येता आमची बस पण पंचायत झाली. तर चला आता तुम्हाला दाखवणार आहे. गावात आहे मंदिर, म्हणजे आज जायला लागते, चालत जायला लागते. तर चला. आपल्याला तेच म्हणाली मी पण. कसा पेपा पिग डायरेक्ट उतरून इकडे चालत असते वाढते. हे उदबत्ती घ्यायला आलेत ना. तर काहीच मंदिर आलेलं आहे. हे पुढची जी दिसते ते मंदिर आहे. मला मारल्यात का याच्या आईला झोपली. जेवली ती आजी आली मागणं माझे झाडू घेऊन. मला वाटलं मलाच मारत्या काय. चल तिकडे फायनली आपलं दर्शन झाले सगळं आता बघा. आणि आता जरा लगेच जायचं आहे, म्हणजे बसायचं एक 5-10 मिनटं आणि लगेच जायचं आहे आपण. हातीने लिंबू देतो म्हटलं, जरा लिंबू घ्यायचा आहे. ते फोडाल की हो जाऊया की. असं मग आज काय झालं. तर आपलं दर्शन पण झाले सगळं आणि 5-10 मिनिट थोडेफार बसलो आणि आता निघायला आली, कारण आपल्याला लांबचा प्रवास असतोय आणि हाय तुम्हाला माहीतच आहे 5 ते 7 तासाचा प्रवास आहे. आणि आता मग येणार आहे बस. आता येईल म्हणजे आता थोड्याच वेळेत 12:15ला बस आहे. मग आता आपण लगेच निघायला पाहिजे, टायमिंग पण झाले. तर चला पुढे बघूया आपण.
तर ही जे मामा आहेत की नाही तुम्हाला सांगतो, माझा आता सलग तिसऱ्यांदा टायमिंग म्हणजे तिसरा मावस आहे यो मी इथे आलोय. आणि मामा मला भेटते, कायम न चुकता भेटते, मला विजापूरपर्यंत सोडते, सगळं सांगते तिकडनं जावा. आपलं मामा 3 टाइम सलग भेटले, न कॉल करता न काय करता. बघा ही मामा आहेत आपले मामा. बस अजून पण येणार झाल्या, लागते म्हणत इथे बसले. 12:30 वाजल्यापासून बसली. आता किती वाजल्यात? 2:15 झाल्यात. तरी पण बस यायचं काय नाव घेणं झाल्या. आता कंटाळ एकतर आलाय आणि इथं आम्ही दिवसात ढकलत बसलोय. आणि ती थांबल्यात ना सगळी ती विजापूरला चालल्यात. गर्दी दाखवतो तुम्हाला बसमध्ये चढताना. पडते जेवली आणि गेली. आपल्याला बस मिळाल्या. इकडे ते आई ग, लई किती जवळजवळ 1.5 ते 2 तासानं बस मिळाली आपल्याला. आणि आता जरा कुठे निवांत वाटायला आली की विजापूरला चढले. विजापूरपासून आणि मिरजला जाणार आहे आपण. आणि पण सध्या आता विजापूरमध्ये आहे आणि विजापूरपासून आता सिटी बस स्टँडपर्यंत जायचं आहे. इथे पुढे स्टॉप आहे, मग तिथनं न्यू बस स्टँडपासून मग मिरजला. मग आता इथनं आपलं वॉकिंग करत आपलं निवांत चालते. आणि बारका बघा कसं. हां आपण आता आंबेडकर सर्कल पाशी आहे. तर इथनं पुढे जरा चालत जायचं. तरी आता 4थी अमावस्या आहे आणि 5वी जेव्हा अमावस्या येणार आहे तेव्हा शक्यतो मी फिरायचं प्लॅनिंग करणार आहे कुठं विजापूरमध्ये. भावानं पण म्हटलं आहे तिथं की 5व्या अमावस्याला येऊया आणि जरा विजापूरमध्ये फिरूया. कारण 4थ्यांदा आलो, म्हणजे 4थ्यांदा आहे. आणि फिरलो काय नाही, तेवढंच येतो आणि जाते विजापुरातनं. मग फिरलो नाही. 5व्या टायमाला जेव्हा येणार ना, हां तेव्हा नक्की फिरणार आहे. तर आता नवीन बस स्टँडचे आता बस आले, मग तिकडे चालली, बघू शकता. ती बसवरून उतरले. आता विजापूर न्यू स्टँडमध्ये आली मी. आता इथनं आता डायरेक्ट मिरजची बस पकडायची आणि डायरेक्ट मिरजला थांबायचं. आपण तुम्हाला दाखवणार आहे पुढे बघा. मिरजेच्या बसमध्ये बसले, कागवाडच्या बसमध्ये बसले आपण. आणि कागवाडपासून मिरज आणि तिथनं उतरून आणि जायचं आहे. बघा फुलं स्टिंग घेतले, बघू शकता. असं आहे छपरीचे ड्रिंक ते नास काय नसते, जरा एनर्जी ड्रिंकसाठी पिते स्टिंग. ठीक आहे, 1.25ला आहे काय. चल हां जरा भुका जरा लेवट लागल्यात. आणि जरा काकवडमध्ये आपण जरा दाबेली खायला थांबले. इथनं काय मिरज काय अर्धा तासात जाते, 20 किलोमीटर आहे इथनं. मग डायरेक्ट गेलं की मिरज हो भेटते आपण. मिरजेत आली. आता इथनं डायरेक्ट घरी जायचं आहे आपण. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.